हाय हॅलो नमस्कार. मी गौतमी शिकलगार. तरुण भारतच्या श्रावण विशेष श्रावण गप्पांमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मंडळी, श्रावणातल्या या सुंदर आणि गार वातावरणात आज आपल्यासोबत गप्पा मारायला एक विशेष व्यक्तिमत्व आहे. आपण स्वागत करूयात कागलच्या घाडगे घराण्यातील सुनबाई नवोदिता समरजित सिंग घाडगे यांचं. मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे, आपण राजकारणाविषयी नाही तर त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलणार आहोत. त्यांच्या खूप बालपणीच्या आठवणी असतील, तारुण्याच्या आठवणी असतील, त्यांचं माहेर सासर अशा बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर मंडळी, सुरुवात करूया. नमस्कार मॅडम. मी गौतमी आणि माझी सहसखी दिव्या तरुण भारतच्या श्रावण विशेष श्रावण गप्पांमध्ये आम्ही दोघेही तुमचं मनापासून स्वागत करतो. श्रावण म्हटलं की गारगार वातावरण आलं, त्यामुळे सगळ्यात पहिला आपल्याला आठवतं ते आपलं बालपण. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या बालपणीच्या आणि शालेय जीवनातले काही किस्से किंवा काही आठवणी. बरोबर आहे. म्हणजे खूप गोष्टींना आपण आपल्या लहानपणाशी किंवा काहीतरी आपल्या आयुष्यात घडलेलं असतं, तर आपण डेफिनेटली काहीतरी वातावरणामध्ये चेंज झालं तर आपण आपल्या माहेरचं विचार माझ्या तर पहिल्यांदा लक्षात येतं. आणि त्याच्यामध्ये श्रावण असला की घरातलं सगळ्यात म्हणजे सोमवारी आमच्याकडे काय बनायचं, फराळ काय असायचं, रात्रीचं जेवण काय असायचं, संकष्टीला काय जेवण असायचं, इथपर्यंत सगळं एक्साइटमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी. म्हणून नक्कीच आपण म्हणजे खूप आठवणी आहे लहानपणीच्या. आणि तिथं उन्हाळा भरपूर असतो, म्हणून पाऊस शक्यतो गणपतीच्या वेळेला जास्त असतो तिथे. ह्या वर्षी पावसाचं प्रमाण तिथं वाढलेलं आहे. म्हणून आम्ही आता बोलतच होतो की आम्ही म्हणजे तिथं श्रावण म्हटलं तर पावसाशी एवढं रिलेशन नव्हतं, पण जरा तरी पाऊस पडला तर आम्हाला खूप आनंद वाटायचा. आणि स्कूलला गेलो तरी तेच सगळं. इवन लंच बॉक्समध्ये पण, कारण की आम्ही जॉईंट फॅमिलीची आहे म्हटल्यानंतर मग लंच बॉक्समध्ये वेगळं वेगळं करू नाही शकत, सगळ्यांनाच मग त्या दिवशी उपवास करायचं कंपल्शन. आणि आम्ही सगळेच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आम्ही सगळेच उपवास करतो. हो हो, दिवसभर दिवसभर खिचडी आणि संध्याकाळी रात्री आल्यानंतर आमच्याकडे 7:30-8ला जेवायची पद्धत होती. 8ला जेवून म्हणजे उपवास सोडायचा. हो. मग पप्पांचं आणि मम्मीच्या काही आठवणी तुमच्या सोबतच्या, म्हणजे कसे होते तुमचे ते दिवस, म्हणजे बालपणीच्या काही आठवणी त्या कशा होत्या, त्यातल्या काही किस्से. आता एकदम असं आठवणार नाही, पण आई वडिलांबरोबर तेच, वडिलांचा जरासा धाक होता प्रेमापोटी, जे असतो आपण म्हणतो एक वडिलांचा जो धाक असतो तो होता. आईला जरा आम्ही घोळून पिऊन गेलेलो होतो, पण दोघांचं असं बॅलन्स होऊन आमचं बालपण खूप छान गेलं. खूप जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असताना आम्ही जबाबदारीला पण खूप लवकर गेलो, म्हणून आम्हाला जबाबदाऱ्या पण खूप लवकर शिकायला मिळाल्या. पण छान होतं बालपणमध्ये, म्हणजे खूप एन्जॉय केलं आम्ही. पापांचं म्हणजे लिटरली आम्ही आमचं जुनं घर वाडा होता, त्याच्यामध्ये मग पायाचा आवाज आला पापांचा की आम्ही सगळे अभ्यासाला बसायला पळायचो. हो, स्ट्रिक्ट होते. म्हणजे ह्या पर्टिक्युलर गोष्टींमध्ये स्ट्रिक्ट होते, पण एन्जॉय पण तेवढंच करवायचे. म्हणजे आमचं जून पर्यंत आमच्याकडे तिथे सुट्ट्या असतात, तर कंपल्सरी आमचं एक हॉलिडे पे फिक्स असायचं. मग जवळपास ग्वाल्हेरला पण खूप फिरण्यासारख्या गोष्टी आहेत. मग आम्ही ट्रिपला वगैरे ताजमहल बघायला जा, किंवा ओछा दतिया, हे खूप चांगले चांगले तिथं जवळपास पिकनिक स्पॉट्स आहे. मग एकदा आम्ही नाशिकला आमच्या मामांच्या लग्नाला आलो होतो, मग तेव्हा आम्ही हा सगळा भाग फिरला. म्हणून पण कोल्हापूरला कधी चालू श्रावणातलं कोल्हापूर कसं वाटलं तुम्हाला? श्रावणातलं कोल्हापूर नव्हता, आपण म्हणूया श्रावणातलं कोल्हापूर मी लग्नानंतर बघितलं ऍक्च्युली. हो, म्हणजे त्याच्या अगोदर मी कोल्हापूरला पाय सुद्धा ठेवलेला नव्हता. काय म्हणणं आहे तुमचं? श्रावणातला कोल्हापूर म्हटल्यानंतर एक पाऊस, वातावरण गार, जरा पाऊस आता कमी आलेला आहे. आणि खूप सारे सोमवार आला की परत तेच काहीतरी उपवासाचं नैवेद्य, हे ते स्वयंपाक, हा ट्रेडिशन. आणि मग माहेरी कसं असतंय की आपण आपल्याच जगात असतोय, पण सासरी आल्यानंतर जरा तरी जबाबदारी येते. सत्यनारायणची पूजा, ते सगळ्या गोष्टी सुरू होतात. कोल्हापूरचं श्रावण म्हणल्यानंतर हेच सगळं आठवतं. हो.
म्हणजे हे बालपण वगैरे तुम्ही सांगितलं, पण शालेय जीवन कसं होतं तुमचं? शालेय जीवनामध्ये आमचं गर्ल्स स्कूल होतं म्हणून आम्ही एकदम म्हणजे असं खूप आम्ही आपलं सायकलने जायचो स्कूलला. 6वी पासून आम्हाला सायकल मिळाली होती. म्हटल्यानंतर आम्ही सायकलने जायचो स्कूलला. मस्त तिथं आम्ही एन्जॉय करायचो. स्कूलला अभ्यास वगैरे केला की संध्याकाळी घरी येऊन मग जसं मी म्हटलं की लवकर आमच्याकडे जेवायचं होतं म्हणून अभ्यास वगैरे करून पापा आले की पापा यायचा आवाज आला की अभ्यासाला बसायचं आणि तिथून पुढे 1-2 तास अभ्यास करून आणि त्यानंतर आम्ही जेवायला वगैरे बसायचो. आणि तेव्हा काय टीव्ही सिरियल वगैरे खूप नंतर आले ऍक्च्युली, क्योंकि सास भी कभी बहू थी आणि ह्या सगळ्या गोष्टी खूपच नंतर आल्या. म्हणून तेव्हापर्यंत तरी 9 आणि 9:30ला झोपायचा कल्चर होता. तर म्हणून स्कूलमध्ये खूप मैत्रिणी होत्या बिकॉज गर्ल्स स्कूल असल्यामुळे. आणि माझं थोडंसं इन्क्लायनेशन टुवर्ड्स डान्स होतं म्हणून आम्ही डान्समध्ये खूप पार्टिसिपेट करायचो. आणि मग आमचे शाळेचे ग्रुप्स असायचे जे 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला वगैरे पार्टिसिपेट करायचं. आम्ही खूप सारे त्याच्यामध्ये अवॉर्डसुद्धा पटकवलेले आहे. मग थोडंसं ग्वाल्हेरचं वातावरण वेगळं असल्यामुळे आम्ही खूप स्पोर्ट्समध्ये वगैरे नाही भाग घेतला. पण हे आपलं ग्वाल्हेरमध्येच डान्स कॉम्पिटिशन असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल त्याच्यामध्ये म्हणजे मी पुढं असायचे. म्हणजे मला डान्सचं काहीतरी आलं की बाबा आपल्याला इथे परफॉर्मन्स आपल्या स्कूलला गाजायचंय पुढे जाऊन किंवा पार्टिसिपेट करायचंय. तर स्कूलमधले जे टीचर्स वगैरे होते ते जे एक ग्रुपला हुडकत असायचे त्याच्यामध्ये माझं नाव पण होतं. जाऊन तिथे परफॉर्मन्स वगैरे करायचे. अभ्यासामध्ये पण म्हणजे सो होते असं काय खूप म्हणजे टॉप 20 मध्ये वगैरे असेल पण टॉप 10 वगैरे काही नाही. तुम्ही डान्स वगैरे करायला तुम्हाला लहानपणी आवडायचं? हा 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 खूप. कोणती अशी घटना आहे की ती तुम्ही अजूनपर्यंत आठवली की हसू येतं तोंडावर? काय सांगा. असं काही नाही तसं म्हटलं तर. पण आता आता असं हसू येते की लहानपणी आपल्याला काही घरातल्यांना काहीतरी आपल्या मुलाला काहीतरी चांगलं येतंय तेव्हा जे आपल्याला पाहुणे कोण पण आले की आपल्याला जसं एक मॉडेल म्हणून उभं करतात आणि आपण कसंही त्यांच्यासमोर डान्स करतो किंवा ही बघ आमची मुलगी छान डान्स करते आणि म्हणून मग आपण डान्स करतो. त्या गोष्टी खूप आता अशा हसण्यासारख्या वाटतात की आजकालच्या मुलांबरोबर आपण म्हणजे आज जर मी माझ्या मुलग्याला म्हटलं पण की अरे आर्यवीर तू ते छान करतो आणि ते दाखव तो मीच करणार नाही पण आम्ही करायचो तेव्हा. तर ते नक्कीच तो बदल पण आहे पण ते हसण्यासारखं आहे आता आज की आपण असं उठून काही पण करायचं लहानपणी. मॅडम तुम्ही मगाशी सांगितलं की तुमची जॉईंट फॅमिली होती. आता हम्म. जॉईंट फॅमिली म्हटल्यानंतर ना सण समारंभ सेलिब्रेशन खूप असतं. हो तर हो. मग तुमच्या माहेरी कशा प्रकारचे सण साजरे केले जायचे? हम्म. जास्ती करून श्रावण मध्ये बरोबर. नाहीतरी एरवी जे सण असतात ते कसे व्हायचे तुमच्या काही आठवणी त्या संदर्भातल्या? जसं मी म्हटलं की आमचं जुनं वाड्यासारखंच घर होतं आणि दोन्ही म्हणजे काकांची फॅमिली नंतर सगळे वेगळे वेगळे राहिले तरी माझी फॅमिली जॉईंट फॅमिलीच होती. माझे जे रिअल काका वगैरे आम्ही सगळे एकत्रच होतो. तर सगळे सण समारंभात सगळे एकत्र असायचे. गणपती आमच्या मूळ घरात बसायचा पहिल्यांदा. तर तिथं सगळे लोक एकत्र व्हायचे. आदल्या दिवशीपासून गणपती म्हटलं तर त्याचं डेकोरेशन वगैरे म्हणजे मम्मांच्या माहेरून मामा ते इथले काका ते सगळे मिळून ते गणपतीचं डेकोरेशन करायचे. श्रावणातलं सण म्हटलं तर आमच्याकडे जन्माष्टमी खूप मोठी म्हणजे माहेरच्याकडे जन्माष्टमी खूप मोठी व्हायची. त्याच्या आठवणी खूप माझ्या म्हणजे त्या एक फाऊंड मेमरीज आहे मला. बिकॉज खूप सुंदर पद्धतीने ती जन्माष्टमीचा उत्सव आमच्या आईच्या माहेरकडे व्हायचा. म्हणजे आम्ही आदल्या दिवशीपासून तिथे राहायला जायचो. तिथल्या डेकोरेशन्स वगैरे मध्ये आम्ही भाग घ्यायचो. आणि रात्री मग तिथले गुरु होते ढोलेबा महाराज म्हणून. मग ते रात्री प्रवचनाला यायचे आणि मग ते प्रवचन करून कृष्णाचा जन्म करून मग रात्री उशिरा त्या दिवशी जे प्रसाद वगैरे नैवेद्य खाऊन आम्ही तिथं झोपायचो. आणि मग नेक्स्ट डे सकाळी उठून आपल्या आपल्या घरी कारण की स्कूल वगैरे असलं तर परत बॅक होम करून नाहीतर स्कूल नसलं तर मग 2 दिवस माहेरी आजीकडे. इतके छान सण समारंभ तुम्ही बघितलेत.
पण लग्नानंतर ना तुमचा पहिला सण कोणता होता, तो कसा सेलिब्रेट केला राजेंसोबत? पहिला सण मला वाटतं दिवाळीच होता, पण तो पहिला सण नाही, गुढीपाडवा आला ऍक्च्युली. पहिला म्हटलं तर गुढीपाडवा पहिला, कारण डिसेंबर मध्ये वर्षाची आमचं आणि लग्न लाईफची झालं. पहिली सुरुवात अशी. हो हो हो, डिसेंबर मध्ये आमचं लग्न झालं. संक्रांत, गुढीपाडवा हे पहिले सण होते. म्हणून संक्रांतचं तर आपल्याकडे वैशिष्ट्यच आहे की पहिलं संक्रांत खूप महत्वाचा असतो. मग तो एक पहिला सण होता. त्यानंतर मग गुढीपाडवा पहिला, म्हणजे त्याच्यानंतर जर आपण वर्षाचा पहिला सण म्हटलं तर गुढीपाडवा. आता तुम्ही लग्नाचा सण सांगितला, लग्नानंतर आलेला सण, पण तुम्हाला घाटगे घराण्याची सून म्हणून स्थळ आलेलं, तर ती एक्साइटमेंट कशी होती तुमची? खरं सांगू, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यांचा बायोडेटा इतका सिंपल होता. आता पण मला मिळालं तर मी तुम्हाला दाखवू शकते ते. त्याच्यामध्ये कुठेही की हे कोण घराणेदार आहे किंवा श्रीमंत किंवा राजे असा कुठेही उल्लेख नव्हता त्या बायोडेटामध्ये. तर खरं म्हटलं तर आमचं लग्न ठरेपर्यंत आम्हाला माहित सुद्धा नव्हतं की एक्झॅक्टली ही फॅमिली काय आहे. आणखी मोठ्या राजेंना कधीच असं वाटलं नाही की आपण आपल्या जे काय आपलं स्टेटस आहे त्याचा आपण गाजावाजा करावा किंवा ते सांगून एखादी मुलीने माझ्या मुलग्याबरोबर लग्न करावं. तर मे बी तसं काहीतरी त्यांचे थॉट्स होते, म्हणून त्यांनी ते कधीच हे केलं नाही. आणि त्याच कारणामुळे त्यांना एकदम साधं सुधं घराण्यातली मुलगी पाहिजे होती, आणि तसंच झालं. आणि जेव्हा इथं आलो तेव्हा इथे आल्यानंतर मग मम्मांची वगैरे भेट झाली माझ्या वडिलांची आणि डॅडींशी. तेव्हा पण डॅडी तेच म्हटले की मला तुमच्याकडून काही नको आहे, मला फक्त तुमची मुलगी आवडली आहे. आणि जसं ते म्हणतात नेहमी, तसंच मला माझ्या आई वडिलांना डॅडींनी सांगितलं. पण म्हणून तुम्हाला ते माहित नव्हतं की? नाही, एवढ्या लेवल पर्यंत माहित नव्हतं. ते माहित झाल्यानंतर म्हणजे काय वाटलं तुम्हाला? बिकॉज ते सीपेनच झालं नाही, कधी सीपेनच झालं नाही. म्हणजे असं मी खरं म्हटलं तर मी कधीही कुठलीही एक्साइटमेंट असं सीपेन होऊन देत नाही माझ्यामध्ये की तिथे जाऊन काय होणार वगैरे. गो विथ द फ्लो आपण म्हणतो ना, तसंच मी आतापर्यंतही माझं आयुष्य जगलेले आहे. आणि आय थिंक दॅट्स वाय सगळं व्यवस्थित चाललंय. म्हणजे मी सीपेन तसं मे बी जेव्हा फॅक्टरी मी पहिल्यांदा बघायला गेले तेव्हा डेफिनेटली मला असं वाटलं की अच्छा, हे असं काही छोटीशी खानसारी वगैरे नाही आहे, खरंच खूप मोठी फॅक्टरी आहे वगैरे असं सगळं. पण कधी नाही, घरातले इतके डाऊन टू अर्थ होते. म्हणजे मी जर थोडं एक्साइटमेंट आणलं पण असेल तर त्यांना सगळ्यांना बघून मी एकदमच ओके, म्हणजे आपण कशाला स्पेशल वागायचं, जेव्हा हे एवढे वर्ष इथं आहे आणि ते लोक जर तसं वागत नसले तर आपण वेगळं वागून काहीच उपयोग नाहीये. आणि आपल्याला ते एक्सेप्टन्सच नसणार. म्हणून असं मला नाही वाटत की मला काय एक्साइटमेंट वगैरे होती. किंवा शिकायला भरपूर मिळालं. उलट एक्साइटमेंट पेक्षा आपण म्हणूया की एक असा धाक होता थोडासा की डॅडींच्या समोर कधी जायचं, कधी उठायचं, कधी बसायचं. पण नंतर नंतर ते पण मिटून आलं की म्हणजे डॅडी ते यायचे ऑफिसवरून आणि आई अजून यायच्या असायच्या किंवा आईनं जरासं लेट होतं ऑफिसवरून यायला. आणि हे तर तेव्हा डेअरीला जायचे. तर दुपारी कोणच नाही डॅडींबरोबर जेवायला. आणि मला असं धाक की मी जाऊ की नाही पुढं जायला पाहिजे, तिथं बसायला पाहिजे त्यांच्याजवळ जाऊन की नाही बसायला पाहिजे, काहीच नाही, कोणीच काही सांगितलं नाही. तर मग एकदा म्हणजे आई आल्या आणि मी आले. आई आल्या म्हटल्यानंतर मग मी लगेच बाहेर गेले. मग म्हटल्या काय सासरे दररोज एकटे जेवतात, सुनबाई काय बाहेर येत नाही करून असं बोलल्यानंतर मग मला माझी हिंट मिळाली की आता पुढे हो, आता पुढे गेलं पाहिजे आपण, असं मागे थांबून चालणार नाही. मग मी इन्व्हॉल्व्ह व्हायला सुरू केलं हळूहळू. सुरुवातीला भीती वाटत होती? थोडी होती. त्यांचं म्हणजे असं ते असं आदरयुक्त आपण एक हे असतंय ना की म्हणजे काय करायचं, कसं करायचं, काहीच माहित नाही. तर मग जेव्हा आलो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे पण त्यांना आवडायचं मी आवरून वगैरे रेडी राहायचे.
त्या गोष्टीचं त्यांनी कौतुकही खूप वेळाला करून दाखवलं की अरे सुनबाई मस्त आवरून असतात सकाळी सकाळी. मॅडम तुम्ही आता म्हणाला म्हणजे तुमच्या बोलण्यावरून अगदीच राजेंच्या स्वभावांचं एक वर्णन दिसलं आम्हाला. राजेंचा स्वभाव तसा साधा सरळ आहे म्हणताय तुम्ही. तुम्ही श्रावणामध्ये एखादा स्वयंपाक केलाय किंवा तुमची फेवरेट डिश केली तर त्यांना कोणती फेवरेट डिश आवडते तुमच्या हातची आणि त्यांनी कौतुक केलं आहे का त्याचं, आणि केलं असेल तर ते कशा पद्धतीचं होतं? ऍक्च्युली मी खरं सांगू, मी जे काय कुकिंग शिकलीये ती मी इथेच येऊन शिकलीये. म्हणजे जसं आपण जॉईंट फॅमिलीमध्ये आपण म्हणतो ना बेनिफिट्स पण असतात तर ड्रॉबॅक्स पण असतात. म्हणून सगळे काकी आणि मावशी आणि सगळे लोक, आई, हे लोक सगळे, आजी, सगळे किचन मध्ये असताना आम्हाला तर किचन मध्ये जायची गरजच नव्हती. म्हणून आम्ही काहीच शिकलो नाही. आणि जेव्हा लग्न ठरलं तर मम्मा म्हटली जर काहीतरी जरा जरा काहीतरी कर तर करत करत मग माझे 2च महिने, मी ऍक्च्युली माझं लास्ट इयर ऑफ कॉलेजमध्येच माझं लग्न ठरलं होतं. म्हणून एक्झाम झाले आणि मम्मानी थोडं फारच काहीतरी असं फोडणी टाकायची असते वगैरे असं फुलके वगैरे बनवता येत होतं. म्हणजे आमच्या घरी अशा चेष्टा असायची की की काय नवऱ्याला चपाती आणि चहा खाऊ घालणार आहे का वगैरे असं सगळं असायचं. हो, घरगरती कहाणी. पण चपाती आणि फुलके आम्हाला मस्त करायला यायचे, कारण की पोरींचं ते काम होतं की पोरींनी जाऊन किचन मध्ये अभ्यास सोडायचा. तेवढं म्हणजे एक कॉलेजमध्ये आल्यानंतर तेवढं एक काम आम्हाला नंतर दिलं होतं की नाही तुम्ही फुलके करायला तेवढं शिका. आणि नंतर मग ते शिकलो तर तरी आम्हाला हे बोलणं ऐकायला मिळायचं की तुम्ही काय फक्त चहा चपाती देणार आहे का. तर तसं करत मग जेव्हा इथे आले तर मग आईने म्हटलं की का नव्हतं काहीतरी करा किचन मध्ये जाऊन. आणि म्हटलं आता काय करू, मला तर काहीच येत नाही करता. आणि असं ऍक्च्युली आईने अशाच गोष्टी अंगावर टाकून खूप गोष्टी शिकवल्या आपण की नव्हतं काहीतरी करा. विचारलं नाही तुम्हाला येतं का वगैरे, काही नाही, करा म्हटल्यानंतर मग जरा माझं हे झालं. मग काय आपण आपल्या आईलाच फोन करतो. मग आईला फोन केल्यावर मग मी पहिल्यांदा जी केली होती वस्तू ती म्हणजे मटकीची उसळ केली होती आणि डॅडीने ती खूप आवडून खाल्लेली. तर ती मला आठवत आहे. मला स्पेशली श्रावणात काय केलेलं ते आठवत नाही, पण मटकीची उसळ मी त्यांना पहिल्यांदा केली होती, ती त्यांना खूप आवडून खाल्ली. मी एकदा म्हणजे असं गंमत असायची, म्हणजे मी मम्माला हे म्हणजे इतकी मी म्हणजे इतकं मला कुकिंग नाही यायचं की मम्माने जर मीठ सांगितलं नाही तर मी आठवण करून द्यायची की मीठ मीठ सगळ्या भाज्यांमध्ये जातं. तर इतकी मी नाही होती की मला नव्हतं माहित की मम्मा मीठ नाही सांगितलं. अरे तर मीठ तू तुझं घाल ना, मीठ असतं सगळ्या भाज्यांमध्ये, तुम्ही नाही सांगितलं म्हणून असं. मग एकदा असंच चिकन केलेलं तर त्याच्यामध्ये पण मम्माने पाणी नाही सांगितलं म्हणून मग मी चिकन 65 करून टाकलं त्याला. सो डोंट आस्क. ते पण डॅडी खूप आवडून खायचे. श्रावणातला एखादा पदार्थ तुम्ही? श्रावणातलं मी तसं नाही आठवत मला. पुरणपोळी वगैरे? पुरणपोळी नाही अजून ट्राय केली मी, त्यात नाही अजून हात घातलाय. मोदक वगैरे आम्ही करतो गणपतीला वगैरे, आणि नैवेद्य वगैरे जे काय असते देवाचं ते सगळं आम्ही करतो. देवाची खीर आहे, दुसरी आपली भाताची खीर वगैरे, देवाचं काय नैवेद्य असेल किंवा अशा सगळ्या गोष्टी असतात. पण श्रावणाचा पदार्थ उपवासाचा म्हटलं तर मी आमच्याकडे बटाट्याचा शिरा केला जातो. बटाट्याचा शिरा, हो. आणि तो खूप आवडून इथे सगळे खातात. इथे नव्हता तो प्रकार, म्हटल्यानंतर तो मी इथे श्रावणात इंट्रोड्यूस केला की आपण बटाट्याचा शिरा करूया. म्हटल्यानंतर नवीन काहीतरी झालं ते सुरुवात. पण आता म्हणालात की मी आईला विचारून रेसिपी वगैरे शिकली, पण आता जनरली मुली युट्यूब वर बघून पण करतात. असं कधी तुम्ही केलंय का एखादा पदार्थ? आता लॉकडाऊन वगैरे नंतर तर आपण सगळेच ते शिकलो. तर ऑफकोर्स युट्यूबचा वापर आणि जास्त त्याचं कुठं आपण वापर करू शकतो चांगल्या पद्धतीने ते सगळं युट्यूब वरून बऱ्याचशा रेसिपी अजूनही माझ्या टू डू लिस्ट मध्ये म्हणजे भरले. कधी करून करणार माहित नाही, पण काहीतरी मुलांसाठी काहीतरी चांगली रेसिपी आवडली, झटपट टिफिन रेसिपी हे ते, तर माझं इंस्टाग्राम ला एक कुकिंग म्हणून एक फाईल आहे आणि पिंटरेस्टला एक फाईल आहे. मग माझी युट्यूबला एक फाईल, सगळ्या दोन कुकिंगची फाईल सेव्ह आहे.
म्हणजे शक्यतो असा प्रयत्न असतो की घरातलं खावं त्यांनी. नूडल्स आहे, बटर चिकन आहे, जास्त करून मुलांच्यासाठी सेव्ह करते ह्या सगळ्या गोष्टी, कारण की हे काय आपण आपल्या बाहेरून पण शिकून घेत नाही, म्हणून तशा सगळ्या गोष्टी असतात युट्यूबवर सेव्ह. आता मंगळागौर वगैरे खेळली जाते, मग हम्म. फुगडी घातल्या जातात, उखाणं घेतलं जातं. बरोबर. मग तुम्हाला फुगडी घालता येते का? फुगडी घालता येते. गाण्यांमध्ये मी अशी काय माहीर नाहीये, बट फुगडी वगैरे घालता येते. बाकीचे दुसरे काय खेळ एवढे नाही जमत. मंगळागौर वगैरे नाही नाही. मंगळागौर म्हणजे पहिलं वर्ष आपण करतो तेव्हा लग्नाच्या पहिल्या वर्षी झालं होतं. तुमच्या असा एखादा किस्सा लक्षात आहे का की लगेच तुम्हाला असं मस्त हसू फुटतं, असा एखादा रमणीय किस्सा जो तुम्हाला आठवतो लगेच? की चा स्वभावच खूप मिश्किल होता. म्हणजे खूप गोष्टी म्हणजे त्यांना खूप छान बोलायला, सगळ्यांना हसवायला खूप आवडायचं. मग आणि नेहमी म्हणजे असं कधी त्यांनी कुठलेही बंधन माझ्यावर ठेवलेले नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करा. म्हणजे पहिल्यांदा हे की तुम्ही आधी जेवायला बाहेर या, आणि त्यानंतर मला सांगितलं गेलं की नाही, तुम्ही घरी असताय, तुम्ही ऑफिसला जात जावा म्हणून. तर तिथून म्हणजे माझी मग बाहेर पडायची वगैरे सुरुवात झाली. तर असं काही त्यांच्याकडून बंधन नव्हते, उलट एकदम चिल्ड ऍटमॉस्फिअर होता. मग एकदा की असंच आम्ही जेवायला बसलो होतो, मग काहीतरी कोणाची कळ वगैरे काढायची असली तर मग ते असं मला असं म्हणायचे की आता ह्याची आपण काही समजितला इरिटेट करूया, की कधी बेबीताई असल्या किंवा आई असल्या तर ते असं मग मला कंपनीमध्ये घ्यायचे आणि मी म्हणायचे मी नाही आहे त्यात म्हणून. तर असं आमची म्हणजे मी जवळच मला घेऊन बसायचे ते जेवायला. ते अशा गमतीशी आमचं असायचं. मग कधी लग्न होऊन झाल्यानंतर आई म्हटलेल्या की तुम्ही म्हणजे तुम्ही आता सासरे झालाय आणि तुम्ही एकदमच काहीतरी जोक वगैरे तुमचे सांगू नका. मग 4 महिन्यानंतर मला परवानगी घेण्यात आली माझ्याकडून की तुमच्या लग्नाला किती महिने झाले करून. आणि मग म्हटले की 4 महिने झाले ना, अच्छा ठीक आहे, मग मी तुम्हाला एक जोक सांगतो. म्हणजे जेवढे त्यांना आपण म्हणतो ना एक आदरयुक्त भीती जसं असते, ते खरोखर त्यांच्याबद्दल होती की त्यांचा आदरही तेवढा होता. ते तेवढे मज्जा मस्ती पण करायचे आणि तेवढ्याच आदराने आम्ही त्यांच्याबरोबर मिळून पण जायचो. हो, मिश्किल स्वभाव. चहाला इथे अगोदर असा वरांडा होता, इथे असं नव्हतं, पण इथे बाहेर वरांडा होता. संध्याकाळी चहाला आले की मग ते इथे येऊन बसायचे. आणि माझा मोठा मुलगा झाला तेव्हा एक गंमत अशी झालेली की ते वॉकला जायचे, तेव्हा मला पण घेऊन जायचे. मी जेव्हा पोटात बाळ होतं तर चल मी तुला इथे बॉल लागते, मग मी इथे मॅरीवेदरला वॉक करायला जायचे. मग मी 1-2दा म्हणलं मला बॉल लागली, तिथं मुलं खूप क्रिकेट खेळतात, तिथे जाई नाही, हे नाही ते नाही. तर मला म्हटले चल माझ्याबरोबर, मी तुला युनिव्हर्सिटीला वॉक करायला घेऊन जाते. असं ते घेऊन गेलेले मला युनिव्हर्सिटीला 2-3. मला माहित होतं की हे कसे वॉकला वगैरे जातात वगैरे. मग आर्यवी झाला तर तिथले त्यांचे फ्रेंड्स होते, त्यांनी पार्टी मागितली असणार. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे आणा वडापाव करून. आणि पण ती वडापावची पार्टी एका दिवसावर थांबली नव्हती, ती दररोज सुरू. मग ते आईना एक दिवशी आणि आई पण मी माझ्या बाळां पण ह्याच्यामध्ये लागल्या होत्या. मग आईला एक दिवशी गाडीमध्ये सॉसची बाटली सांडली म्हटल्यानंतर सॉसची बाटली गेली कशी गाडीमध्ये. मग ते सगळं त्याच्यावर शिनाक केल्यावर लक्षात आलं की दररोज वडापावची.